हॅलो, दिस इज डे 3 इन न्यूयॉर्क आणि आज सकाळी सकाळी आम्ही इथल्या सेंट्रल पार्कमध्ये आलो आहेत. म्हणजे आमची कॉफी आणि थोडंसं ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे आणि आत्ता आम्ही इथल्या सेंट्रल पार्कमध्ये आलो आहे. म्हणजे न्यूयॉर्कच्या पूर्ण सिटीच्या सेंटरमध्ये इथे एक मोठं पार्क त्यांनी बनवलं आहे, जिथे खूप सारे झाडं आहेत आणि छान एक मोठा लेक आहे जिथे तुम्ही तुमचा टाईम स्पेंड करू शकता. तिथे आम्ही आलो आहे. काय नाही, निवांत फिरतोय, मस्त मजा करतोय. कसं वाटतंय हे पार्क? अरे खूपच सुंदर. म्हणजे न्यूयॉर्कसारख्या एवढ्या मोठ्या सिटीमध्ये चोहूबाजूंनी सिमेंटचं जंगल असताना अगदी सेंटर प्लेसला एवढं सुंदर पार्क, म्हणजे एवढी सुंदर झाडी, गार्डन, हे ते सगळ्या सुविधांनी युक्त हे जे गार्डन आहे, हा एक धडा घेण्यासारखा आणि एक अतिशय छान असा उपक्रम इथल्या म्हणजे जे कोणी गव्हर्नमेंट जे असेल त्यांनी राबवलेला आहे. आपल्या बॉलिवूडच्या खूप साऱ्या मूवीज इथं शूट झालेल्या आहेत. तर शाहरुख खानची जी कल हो ना हो आहे आणि अजून अशा 2-4 आहेत. ती कल हो ना हो जास्त फेमस आहे. तो जो एक मेन फाउंटन आहे तिथे आपण जाऊ आता थोड्या वेळात. कल हो ना हो मधलं शाहरुख खानचं फेमस गाणं जे आहे, हर घडी बदल रही है, ते इथेच शूट झालेलं आहे. आणि आम्ही त्या फाउंटनकडे जात असतानाच तिथल्या एका माणसाने त्या व्हायोलिनवरती ते वाजवायला सुरू केलं आणि आईनी आणि मी त्यावरती डान्स केला. ओ माय गॉड, दॅट्स द कोर मेमरी फॉर मी. आणि त्या फाउंटनजवळ आम्ही खूप सारे फोटोज काढले. इट वॉज अ ग्रेट टाईम वी हॅड. सेंट्रल पार्क फिरून झाल्यानंतर आता आपण आलो आहे अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीमध्ये. ह्या म्युझियमचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे इथले खरे डायनासॉरचे फॉसिल्स. इथं डायनासॉरचे पूर्ण सांगाडे त्यांच्या खऱ्या आकारात पाहायला मिळतात. चला आत काय काय आहेत ते बघूया आता आपण. आपलं अमूल्य मत मांडा. खूप सुंदर आहे. पहिल्यांदाच एवढे मोठे डायनासोर पाहिले. चित्रात पिक्चरमध्ये पाहिलं होतं, पण प्रत्यक्ष पाहताना खूप आश्चर्य वाटलं की हे कसं केलं असं, एवढे सगळे त्यांचे पार्ट्स कसे जमा केले असतील. खूप क्युरियोसिटी होती आणि पाहून खूप 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 आश्चर्य वाटलं आणि छान पण वाटलं. वा, तुमची सहल घेऊन या आता इकडे एकदा शाळेची. नक्की नक्की नक्कीच. विजा फक्त मिळवून द्या तुम्ही. आता आम्ही इथला सर्वात मोठा डायनासोर बघायला जातो आहे आणि मी ह्यांची रिॲक्शन रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करते आहे. मित्रांनो, हे म्युझियम 4 मजल्यांचं आहे आणि इथे बघायला इतकं काही आहे की आम्ही जवळपास इथे 3 तासांपेक्षाही जास्त वेळ घालवला. डायनासोर तर आहेतच इथे,
पण इतरही प्राणी खूप आहेत. सरपटणारे प्राणी, समुद्री जीव, स्पेस गॅलरी आणि सगळंच खूप भारी आहे. आम्ही इथला एक बिग बँगचा शो पण पाहिला, ज्याच्यामध्ये स्पेसच्या गोष्टी खूप भारी दाखवल्या होत्या. मन भरून म्युझियम बघितल्यानंतर आम्ही आता सबवेने परत निघालो. आणि हे आहे ग्रँड सेंट्रल टर्मिनल, न्यूयॉर्कमधलं सगळ्यात फेमस रेल्वे स्टेशन. ह्याचं आर्किटेक्चरच इतकं सुंदर आहे की असं वाटतं आपण जुन्या एखाद्या हॉलिवूडच्या मूवीमध्ये आलो आहेत. मला तर वाटत होतं मी हॅरी पॉटरच्या जगात आली आहे. हॅलो, दिस इज लास्ट डे इन न्यूयॉर्क. आज काही असे खूप मोठे स्पॉट्स नाही आहेत. आपली फ्लाईट असणार आहे. तिथे जवळपासच्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही बघून घेणार आहेत, जसं की 9/11 मेमोरियल जे आहे, म्युझियम पण आहे त्यांचं, ते बघतोय आपण. इथं एक वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे, एक बिल्डिंग आहे ज्याच्यावरून आपण पूर्ण न्यूयॉर्कचा व्ह्यू घेऊ शकतो. अशा 2-3 गोष्टी आणि थोडीफार शॉपिंग अँड दॅट्स इट. आज आपण तेवढं करून घरी जाणार आहे. हे आहे 9/11 मेमोरियल. इथे ट्विन टॉवर्स उभे होते आणि त्याच्यावरती हल्ला झालेला होता. या हल्ल्यात जीव गमावलेल्या हजारो लोकांची नावं इथं कोरलेली आहेत आणि ती जागा त्यांनी रिकामी ठेवली आहे. तिथलं वातावरण खूप शांत आणि भावूक करणारं होतं. वर्ल्ड ट्रेड सेंटरचं ट्रेन स्टेशन आहे. कसलं भारी. मेमोरियलच्या समोरच आहे वन वर्ल्ड ट्रेड सेंटर, अमेरिकेतली सर्वात उंच इमारत. इथल्या ऑब्झर्वेटरीपर्यंत हाय स्पीड लिफ्टने एकदम काही सेकंदातच पोहोचता येतं आणि खूप फेमस बिल्डिंग आहे ही. तर ह्यावरून आम्ही पूर्ण न्यूयॉर्क सिटी, इथली हडसन रिव्हर, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी असं सगळं आपण बघू शकतो. चला.
काय आरसा. नाही आई काय मेरी हिरोईन बस अशाच खूप साऱ्या गमतीदार आठवणी घेऊन आमचे न्यूयॉर्कमधले 4 दिवस कुठे संपले कळलंसुद्धा नाही. खरं सांगायचं तर आई पप्पांसोबत न्यूयॉर्कच्या रस्त्यांवरती मी फिरत असेल, त्यांना हे सगळं दाखवत असेल अशी कधी कल्पनाही केली नव्हती. ह्या प्रत्येक मस्त रहा आणि माझे व्लॉग बघत रहा.